हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल राकेश भोयर एंटरटेनमेंट. आणि मित्रांनो, आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहेत वासंती आई, म्हणजेच बन्सी बन्सी फेम. बन्सी बन्सी या गाण्यामध्ये ज्यांनी मुख्य भूमिका केलेली आहे त्या वासंती आई आज आपल्या बरोबर आहेत. सो गाइज, आज आपण वासंती आई बरोबर गप्पा गोष्टी करणार आहोत आपल्या या सेलिब्रिटी कट्ट्यावर. आणि वासंती आईकडनं भरपूर अशा गोष्टी जाणून घेणार आहोत, कारण वासंती आई पण तेवढीच मिक्सअप होणारी, एनर्जेटिक अशी. तुम्ही त्यांच्या वयावर जाऊ नका. काय वासंती आई, जेव्हा पण ते आपल्याला भेटतात तेव्हा फुल धमाल, फुल मस्ती आणि एवढी कला त्यांच्या अंगामध्ये आहे. त्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला या पॉडकास्टवर माझ्या भेटणार आहेत. सो वासंती आई, आम्हाला सांगा की तुम्ही हे जे गाणं आहे तुम्हाला अगं अगं बन्सी बन्सी, याची ऑफर कधी आली? मला तरी 3-4 वर्ष झाले. आता मला लक्षात राहिली नाही ती तारीख. 3-4 वर्ष झाले. आपला उमेश कोले आहे ना, उमेश कोले, हा उमेश कोले, मोव्याचा उमेश कोले आहे ना, त्याने मला बोलवली का आई तू इथं गाण्यामध्ये येशील का? हा बरं येईन ना. नाहीतरी माझे पहिले गाणे मी काढल्यात ना युट्यूबवर. माझे चिक्कार गाणे आहेत, 40 गाणे माझे युट्यूबवर आहेत. 40 गाणे आहेत अगोदर? हा, अगोदर 40 गाणे मी युट्यूब केले. तर 5-7-8 वर्ष झाले माझे युट्यूब मी टाकले. तर माझा म्हणजे वयानुसार तुम्ही जर अंदाजा लावला तर युट्यूबचा वगैरे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या पुढाकार घेऊन पुढे आहेत. हा, मी शिकलेली पण नाही ना, मी शिकलेली नाही. मी कोणाला पण नाव गाणी लिवायला सांगते आणि मग नंतर मग ते रेकॉर्डिंग करते आणि मग ते गाणी टाकते याच्यावर. मला काय तेवढी नाही. तरी मी म्हणजे उच्चार आहे, सगळ्यात उच्चार होती. लहानपणीपासून मी शाळेत जायचो ना, शाळेमध्ये पण मी तुम्हाला विचारणार होतो. आपण तिथूनच सुरुवात करूया. चला, सर्वात अगोदर तुमचा जन्म कुठला? तुर्बागाव. तुर्बागाव, नवी मुंबई. नवी मुंबई, तुर्बेगावात. शाळा जीवन शिक्षक शाळा तुर्बे, तुर्ब्यामध्ये. तुर्ब्यामध्ये. ओके, म्हणजे तुमचं माहेर गावातलंच. आणि मग सासर पण गावातलं. बरोबर. आणि मग शाळेतून काय करायचं का? असं कधी काय अशी म्हणजे तेव्हापासून कलेची आवड? म्हणजे पहिल्यापासून लहानपणीपासून मी शाळेमध्ये जायचो ना, लंगडीमध्ये भाग घ्यायचो, खो खो मध्ये भाग घ्यायचो, कबड्डीमध्ये भाग घ्यायचो. सगळ्यात मी हुशार होती. तेव्हा पण खाडीमध्ये जायचो, खाडीत मच्छी पकडायला जायचो, खाडीमध्ये जायचो, मच्छी पकडायला जायचो आणि शेतावर जायचो. सगळं शेती कामं केल्या, शेण गोळा करायला जावाचो, शेण आणायचो, लाकडाना जावाचो, रानात खाडीमध्ये जावाचो न. म्हणजे सगळं कामं केल्यात मी, सगळी म्हणजे सगळी. शेताला मी सांगितलं, लावणी करायचो. वासंती आईची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. पॉडकास्ट सोडून कुठेच जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. तुम्ही सर्व त्या जुन्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर बघणार आहात. वासंती आईची जी लहानपणाची जी लाईफस्टाईल होती तिथून आजपर्यंत हा प्रवास या पॉडकास्टवर तुम्ही बघणार आहात. म्हणून कुठेच जाऊ नका आणि पॉडकास्ट शेवटपर्यंत बघत राहा. अरे पुन्हा कंटिन्यू करूया. हाय, मी काय सांगते, आमच्या गावात तळा आहे, विहीर आहे, नदी विहिरी आहे. विहिरीमध्ये बावडीमध्ये उऱ्या टाकायचो आम्ही. बावडीमध्ये पोहता पण येतं? हा, पोहता येते. बावडीमध्ये उऱ्या टाकायचो. तळ्यामध्ये आमचा तुर्बेगावचा तळा आहे ना, त्या तुर्बेगावच्या तळ्यातून आम्ही मैत्रिणी शरद लावायचो. कोण पुढे जाते म्हणून पवत या टोकावरून त्या टोकापर्यंत कोण पवत जाते म्हणून आम्ही शर्यती लावायचो. म्हणजे मी पहिला नंबर. अगोदर पासून ऍक्टिव्ह आहेत त्या आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. सो पण वासंती आई, हे गाणं आता तुमचं वय त्याच्यात म्हणजे बरंच आहे, तर हे गाणं थोडं उशिराच का? म्हणजे घरातून काय सपोर्ट वगैरे होता? नाही, सपोर्ट नव्हता, त्यामुळे जरा मी उशिरा पुढे पडले. माझा माझा घरवाला होता ना, तर थोडं पाठवित नसतं. माझे मिस्टर जरा पाठवित नव्हतं. मला लय हौस होती पहिल्यापासून. मला हौस पालखीमध्ये नाचायला, जत्रेमध्ये नाचायला. आता दही अंडी आली ना, का दहीमध्ये गाणी बोलायला, दहीमध्ये नाचायला. होलीचा सण आला का मला पुढं करतात सगळी लोक, मला बोलवतात, बाई ये नाचायला. होलीमध्ये, दही अंडीमध्ये, जत्रेमध्ये, पालखी निघाली, पालखीमध्ये दिंडी निघाली, तिथं पण मला पुढं बोलवतात सगळी जण. मला लय हौस आहे नाचाची. म्हणजे गाईज बघा, आगरी कोळी संस्कृती तुम्ही जर बघायला गेलात तर आगरी कोळी संस्कृती हौशी आहे. सगळे
सांस्कृतिक असो पारंपरिक कार्यक्रम सर्व ते एन्जॉय करणं म्हणजे आगरी कोळी संस्कृतीमध्ये आलाच असं. आणि आई म्हणजे त्या याच्यामध्ये नेहमीच त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे होता. पुढे आहे मी ते काय सांगते तुला. अरे मी शेतावर जायची, अरे झाडावर चढायचो आंबे काढायला, झाडावर पण चढायचो. समुद्रातून ह्या बाजूला त्या बाजूला पालटी होऊन समुद्रातून आम्ही जायचो मच्छी पकडायला. आणि आसू घेऊन जावाचो आणि पाक पण थोडा टाकता यावाचा थोडासा मला. हा पाक पण टाकायचो असे होती. माझा बाबा कोळी होता. माझा बाबा मच्छीचा धंदा होता माझ्या बाबाचा. हा बाबा होडीवर जायचा सकाळी. पहिले सकाळी शेतावर जायचा, शेतावरून आला का संध्याकाळी रात्री खाडीमध्ये जायचा. मग तिकडनं आला खाडीतून रात्री यायचा. रात्री आला ना, आता माझ्या बाबाची स्टोरी तुम्हाला सांगते. रात्री आला का त्या चिंबोऱ्या आणायच्या. मग चिंबोऱ्या एवढ्या मोठ्या चिंबोऱ्या चुलीमध्ये भाजायच्या न मग आम्हाला पोरांना उठवायचा बाबा आमचा. मग ते त्यातला वीट खायला द्यावाचा आम्हाला खायला. मग सकाळचे माझी आई किंवा मी वाट डोक्यावर घेऊनची वीट म्हणजे चिंबोरीचा आतला असं लाल लाल असं एक गाबोली पदार्थ असतो. गाबोली तुम्ही म्हणू शकता. गाबोली. तो तुम्हाला हे जे आगरी शब्द आहेत जुने शब्द आज तुम्हाला आईकडे सर्व ऐकायला भेटणार आहेत. मग नंतर काय करायचो, बाबा आला ना सकाळी का आम्हाला आई उठवायची. मग आम्ही एक सुपामध्ये वाटे ठेवायचे, वाटे घालायचे. मग ते वाटे इकायला गावात जायचो. घ्या रे वाटे, घ्या रे मच्छी. मग ते सुपामध्ये मच्छी विकायला जावाचो. मच्छी विकायला गेलो मग कोणी सांगायचं कितीला आहे बाबा. तेव्हा कधी 2 रुपयाला 5 रुपयाला पण द्यावाचो मच्छी. तेव्हा अशी ही नव्हती ना, महागाई नव्हती तेव्हा. ती पण कामं केल्यात सगळी शेतीची गेल्या सगळी कामं केल्यात मी. मच्छी विकायचा मच्छीचा धंदा केलाय, भाजीचा धंदा केलाय, हरगुपाचा धंदा केलाय, सगळा सगळी मेहनत केलं. संपन्न आहे. आईला सर्व काही येतं आणि आता या क्षेत्रामध्ये आई तुम्हाला खूप मान आहे. मी ऐकलं तुम्हाला जे काही घरगुती कार्यक्रम असतील, काय फंक्शन असतील, तुम्हाला आमंत्रण वगैरे हो सगळी बोलवतात मला. कुठं पण काय कार्यक्रम असला. आता पण मी गौरी गणपतीचा हे होता उत्सव तिथं आमच्या गावात, तिथे पण आलो मी. इथून आलो सगळे कुठं पण माझा कुठं आगरी उत्सव असतं, आपला आगरी सोहळा असतं, कोणाचा काय नाच असतं, प्रत्येक ठिकाणी मला शूटिंगला बोलवतात. सगळी रासाला बोलवतात. आता सध्या एक फंक्शन अटेंड करून आपल्या स्टुडिओला आलेले आहेत, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाईज, यांना बरेचसे जे युट्यूब सेलिब्रिटी आहेत त्यांच्या बरोबर पण मी ऐकलं तुम्ही काम केलेलं आहे. कोणाकोणाबरोबर तुम्ही काम केलं? मी विनायक मालीचे बरोबर काम केलंय, मयूर नायकाचे, परमेश माली बोलवतात मला कधी पण कार्यक्रम असला, जगदीश पाटील. मी गेलो ना तिथं का लगेच सगळी माझ्या जवळ मिठी मागताना मला जवळ घेतात. मला बरा आनंद वाटते. बाज झाला हे माझ्यावर पोरं प्रेम करतात ना, हेच मला पाहिजे, दुसरा काय नको मला. हा अनुभव आलाय, कारण आई जेव्हा पण आम्हाला भेटते एकदम जवळ घेते प्रेमाने. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आईकडे काहीतरी खाऊ लहान मुलांसाठी असतं, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मी कधी पण गेलो ना शूटिंगला गेलो किंवा ते आपले विष्णुदास भावेला कार्यक्रम असते. आता मागे आपला इथं होता पनवेली होता, तिकडे पण गेलते. ठाण्याला असतं काय तिथं पण जाते, कल्याणला कुठं पण जाते ना मी हातामध्ये खाऊ सगळ्यांना नेते, चॉकलेट नेते, काहीतरी खायला नेते पोरांना. मग त्याला बरं वाटते ना. पोरं सगळी माझी स्थिती करताना सगळे येतात माझ्याजवळ. खूप प्रेमळ आहेत आणि खूप अशा साध्या स्वभावाचे आहेत. बघा त्याने इथं मान्य केलेलं त्यांचं शिक्षण नाही काय नाही, पण आज क्षेत्रामध्ये त्यांना खरंच खूप मान आहे. जिथे जातात तिथे त्यांचा सत्कार वगैरे होतो. आई तुमचा बऱ्याच वेळा नोटीस केलं सत्कार मी बघितलेला याच्या अगोदर की भरपूर तुम्हाला या क्षेत्रामध्ये मान आहे. मग तुम्हाला आता कसं वाटतंय? बरं वाटतंय मला, आनंद वाटतंय, लय आनंद वाटतो मला. कारण मी सगळी पोरा विचारताना सगळी म्हणजे गावातली पण आमच्या गावातली सगळी पोरं जे आहेत ना, भाऊ असते, दादा, वशीबाई जास्त मला बोलतात. वशीबाई प्रेमाचं नाव आहे पहिल्यापासून. वशीबाई ओळखतात, वशीबाई असा आवाज देतात मला. आत्या पोरा, आत्या, आई सगळी मला, मावशी सगळी मला पोरा गावातली पण, आमच्या गावातली पण सगळे विचारतात. बरोबर.
मग तुम्ही घरात फॅमिली मेंबर किती, म्हणजे एकूण लहानपणापासून? आम्ही कोणच्या आईच्या घरी माझा भाऊ एकच, आम्ही 4 बहिणी आहोत. हा, आम्ही कष्ट लय केलेत बाबा, मेहनत लय केले. तुम्हाला सांगू, आता मी सांगते तुम्हाला, वाशीला एकच गाडी असायची, वाशी गावात एकच गावाची जावाची. वाशीला कामाला जायचं हा, बस एकच, एक सकाळी एक संध्याकाळी. पण वाशीला चालत कामाला जायचो बाय मी, चालत कामाला. वाशीला ते पहिले स्टेपला ते पुलाला दगडा बाण घालायला, बाण म्हणजे पाणी साचवायला बाण, दगडा वावला. हा, 2 रुपये दिवसाला होतं. हा, 2 रुपये दिवसाला होतं. तिथं पण कामं केली बाय, दगडा वावाला जावाचून ते माती कामं केली. मॅपकोला पण मी 2 रुपयात 2 वर्ष कामं केले तिथं पण. मी चिकार कष्ट केलेत बाबा. बघा म्हणजे काय, तुम्हाला जुन्या स्टोऱ्या इथं ऐकायला भेटत आहेत. लय कष्ट केलेत मी, खूप जुन्या अशा गोष्टी. आणि आई, मग तेव्हा कार्यक्रम वगैरे गावात जे व्हायचे, छोटे मोठे कार्यक्रम, मग त्याची काहीतरी मजा काय आहे? आता हे बघ, आता सप्ताह बसले आमच्या गावात. सप्ताह बसले ना, तर आम्ही काय करायचो, पोरी सगळे मिळूनशी मारुतीच्या मंदिरात नाचाचू, गाणी बोलाचू. 9 दिवस सप्ताह असतं ना, 9 दिवस आम्ही फुगड्या खेळायचा, नाचाचा, गाणी बोलाचा, मारुतीच्या मंदिरात खांबावर चढायचा, वरती उतरायचा, उड्या मारायच्या, सगळं आम्ही मस्ती करायचो लय. बरोबर. असं झालंय. आणि मग तुम्ही शाळेत वगैरे जायचं, आता तुम्ही बघितलं असेल, आताची मुलं, आताचं जे जनरेशन, त्यांच्या शाळेमध्ये बसायला बेंच वगैरे असतं, ते सर्व एकदम डिजिटल झालंय. नाही, तुमच्या काळात कसं, म्हणजे तुम्ही काय? आमच्या काळात काय करायचं, आता ही सागली स्टोरी तुम्हाला सांगते मी. आमच्या काळात काय होता, सामंत शाळा आहे ना तिथे, तुरब्या. तर आम्ही काय करायचो, सकाळी शनिवार आला ना का शनिवारी पोरं गवर आणायचं, शेण आणायचं. हा ना, आम्ही पोरी तो शाळा सगळी सारवाचू, शेणाने सारवाचू. न मग ते आपल्या तेव्हा काय फडकं होते, कपडे होते, गोणीचा तुकडा बाबा आई द्यावाची, त्याच्यावर बसायचा. न ती याची थैली, कपड्याची थैली, त्यात भराचू. कपड्याची थैली म्हणजे तुमचं दप्तर, आजची दप्तर. म्हणजे त्यांची त्यात एक पाटी, एक पेन्सिल, एक वही, तेवढंच, दुसरं काय नाही. न ते बालभारती पुस्तक, इतिहासाचं जुनी लाईफस्टाईल. आता तुम्ही जे ऐकताय, म्हणजे प्रत्येकाला या गोष्टी माहिती असतील नसतील, आताच्या जनरेशनची जी पोरं जर हा पॉडकास्ट बघत असतील तर बघा, तेव्हा कपड्याची थैली म्हणजे तुमची बॅग, आणि मग 1-2 पुस्तकं, जास्त काय नाही, पेन्सिल, एक शीस पेन्सिल, एक खडू, ही लेखन बोलायचो त्याला, लेखन बोलायचो, तेच घेऊन जावायचो आम्ही. तेवढंच होतं याच्या टायमाला आम्हाला. तेव्हा सर, टीचर जे, म्हणजे आता आपण गुरुजी बाई, मला मारायचे का? मारायचे, म्हणजे असा हात करायचा, उशिरा आलीस का तू? मी कशी मासे विकायला जायचो ना, कधीतरी उशिरा उठाचू, उशिरा उठल्यामुळे जायला नाही, मग ते असाच करायचो, नको सर, असंच करायचो. मारायचं ना सर, पहिले लय मारायचे सर. ना, आम्हाला कविता पण होती, अशा कविता होत्या, आता ते बोलून ना लय आम्हाला ना, तुम्हाला सांगते, तुमच्या सानपाडे गावातला आम्हाला सर होतं, ठाकूर सर होते आमचे, लय चांगले सर होते आमचे. खरंच मी त्यांना नमस्कार करते, त्यांचे धन्यवाद त्यांना करते, नमस्कार, साष्टांग नमस्कार माझे ठाकूर सरांना, माझा साष्टांग नमस्कार. खरंच लय चांगले होते, आम्हाला एवढे समजून घ्यायचे ना का बास. ते शिक्षक होते, आम्ही मस्ती करायचो, किती हे करायचो, पण ते कधी बोलत नसत ना काय नाही. असा तेव्हा कशी इतिहास, बालभारती, गणित, ही 3 पुस्तकाने वाचू. कशी कविता तेव्हा सांगायच्या, उभे राहा रे तू, उभे राहा, कविता बोल, लाडकी, मला सांगायचं, बघ उभी राहा, पहिले कविता बोल. लाडकी भावली होती माझी एक, मिळणार कुठे ना शोधून दुसऱ्याला, किती गोरी गोरी गाल घुमटी, किती शोधत गेले परी ती मजला मिळली, किती शोधता परी कुठे ना मिळली, निर्मोसली होऊन घरी मी आलेली. आता ते जरा तुम्हाला या सर्व गोष्टी दुसऱ्या पॉडकास्ट वर एन्जॉय करायला भेटणार नाही. आज वासंती आई आहेत म्हणून हा पॉडकास्ट खूप स्पेशल होतोय.
सो दुसरं मी तुम्हाला विचारतो की शिवाजी महाराजांचा पण आम्हाला ठाकूर सरांनी आम्हाला पवारा एक शिकवला एक होता, राणात राणबाई डांगायचे, उंच उंच रे करी सागायचे ग रान मराठी वागायचे, रामाच्या वनवसती वनवसती डोंगरे वाट ग, दाट आरण फुटलं सह्याद्रीला दाट गय. आम्हाला सर एक असं शिकवायचं गाणी शिकवत. खरंच नाही, खूप छान वाटलं. तुम्ही आज आमच्या बरोबर, आम्ही सर्व काही जुन्या गोष्टी एन्जॉय करतोय. सो जुने म्हणजे जुने लग्न वगैरे जेव्हा तेव्हा होती तेव्हा आता हे एवढं तामझाम आहे, म्हणजे ऑर्केस्ट्रा असतं, स्टेज असतं, पालखी वगैरे. तुमच्या काळातलं लग्न कसं असायचं? अरे आमच्या काळातलं लग्न असायचं ना, आम्ही लग्नाला जायचो. आम्ही दुसऱ्या गावात लग्नाला जायचो. मग ते लोकांची चरावर आम्ही नवरा पास्तनी पडला ना काय एकामेकाला चरावर करायचो, गाणी बोलायचो. पास्तनी म्हणजे तो शब्द पास्तनी म्हणजे नवरा लग्नाला जावाच्या अगोदर खुर्चीवर बसवून ठेवतात. मग तिकडची माणसं येतील, तिला त्याला आरती ओवलतील, तेव्हा मग ते लग्नाला जातील असं. मग तो परत म्हणून मी तुमच्यासाठी विचारला. परत कंटिन्यू करूया. मग ते झालं ना, मग ते लागलं. मग ते लोकांची असतात, त्या नवऱ्याच्या करवल्या असतात, त्यांच्या आम्ही त्यांच्यावर चर टाकायची. चर म्हणजे त्यांना बोलायचं आम्ही, मग ते आम्हाला बोलायचे. चरावर अशी होती गाणी बोल. मला पण सर्व शब्द माहिती आहेत तेवढे, पण मग आई त्या बोलायचो. तू नवऱ्याच्या करवल्या जैशा बर्फांच्या शिल्या वावी, नवऱ्याच्या करवल्या जैशा बर्फांच्या शिल्या वावी, असं काय ना काय बोलायचं गाणी. वाव म्हणजे मच्छी आहे, तर ती शिली मच्छी म्हणून त्यांना चिडवायचे, असं एकामेकांना चिडवायचं ना. आम्ही लग्नात म्हणजे ना तेव्हा काय करायचं, पहिले चालत जावाचू, सांडपाडला वाशीला या चालत जावाचू. मग लॉऱ्या आल्या ना, लॉऱ्या आल्यानंतर मग लॉऱ्यामध्ये जावाचू ना, धूल अंगावर उरायचे ना, किती करायची धूल अंगावर उरायचे. नुसती लोटालोटी गाडी व्हायची या गाडीमध्ये. मग तिथं पण आम्ही चिक्कार गाणी बोलायचो. प्रवासात लय नाचायचो आम्ही. एवढा सोर्स नसायचा. नाही काय नव्हतं, गाड्या ते आता जशी आई बोलली की चालत वगैरे, पण ते लग्नावर ते चालत जायचं, नवरा घेऊन चालत. पण त्या दिवसांची मजा वेगळी होती. तिकडनं नाचत जावाचू. तिकडनं अशी होती. पहिल्याच्या काळात काय होतं सांगू, लग्न झालं ना, मग त्या बाई नवरीला भांडी पडतात ना, लग्नात भांडी परायचे, आयर परायचे ना, आयर. मग ते काय करायचं, नवरीची बहीण असतं ना, ती जरा हत्ती असतं ना, तर तिच्या घरात जावं, माझे दे ना हातात एक ग्लास, माझ्या हातात दे ना. मग तिचे एकीच्या गलास ताट द्यायचं, कोणच्या हातात परात, कोणच्या कळशी, म्हणजे ते आयर पडते जेवून नाचाला. बरोबर, तेव्हा मजा यावाची. ते घेऊन नाचायचो आम्ही. पहिल्याची जुनी पद्धत महत्वाच्या, तुम्हाला महत्वाच्या म्हणजे एवढ्या काय. आता तेव्हा आम्ही काय करायचो, भट्याने खेळायचो. भटी याची दगडाचं भटी करायचं ना, खेळायचो. गोट्याने खेळायचो. त्या याच्या बाटलीची बिल्ली बोलायचं, काय त्याला बोलतात, झाकण, ते चपटून त्याने खेळायचो. आणि पोरं लोक म्हणजे ते टायर घेऊन तेव्हा आता आहेत का ते तुम्हाला जे खेळणे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तेव्हा असं काही खेळणे वगैरे प्रकारच नव्हता. तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी भेटतील त्याच तुम्ही खेळणं बनवून तुम्ही खेळायचं. रेती टाकली का रेतीवर जावाचं ना, असं खेळायचो. पंजा घेऊनशी, त्याच्यात लपूनशी, काय काय जुने खेळ खेळल्यावर चिक्कार जुने खेळ खेळलेला. आता नाही. ज्या जुन्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज खूप जास्त होती. आताची मुलं जे मोबाईलवर गेम खेळतात ते नाही प्रकार नव्हता. मोबाईल म्हणजे माहितीच नव्हतं त्याला. मोबाईल कुठलं, घडेल आताला कोणाच्या घडेल पण नसतं भेटत, सायकल पण नसतं. जे कोणी असेल त्याची सायकल असली तर. घड्याळावर आई मला एक गोष्ट आठवली, मी पण लहानपणी थोडासा अनुभवलेला म्हणून. टीव्ही गावामध्ये किती लोकांच्या घरी असायची तेव्हा? पहिले सांगू, पहिलेच त्यातला माझा भाऊ होता ना, ते ग्रामपंचायतीमध्ये टीव्ही आली, तिथं चालू करायला जायचा. रविवारी असायची ना मॅच असली का लोक लय जावाची. 50 पैसे तिकीट ठेवलेला होता. माझा भाऊ टीव्ही चालू करायला जायचा तिथं. मग नंतर मग आमच्या गावात 2च ठिकाणी आली, एक आमच्या गावाच्या ना, एक आमच्या गावात आलेली. आमच्या गावात घरात आली, आमच्या घरात आमच्या बाबाने आणली
न आमच्या गावात 2 ठिकाणी, एक सरपंचाच्या घरी नाही, एक गावात किती घरं असतील एकूण अंदाज आता सांगू शकत नाही. असं पहिले चिकार होती ना घरी, कशी 2 वाल्या, एक कोटवाली एक युवाली होती ती. मग ते होली आली ना आपली, होली का आम्ही महिना झाला का 1 महिना निघाला, होलीचा महिना चालू झाला का आम्ही नाचायला तयार, गळ्यात हात घालून नाचायचा, होलीचं गाणी बोलायचं न, सोंग करायचो, कोणी ते गुबू गुबू आलं व्हायचं, कोणी काय पण व्हायचं. तर महिनाभर आम्ही होली पर्यंत आम्ही सोंगा करायचो. हा, सोंग करून नाचायचो रे, मग आट्यापट्ट्या खेळायचो, तू खेळायचो सगळ्या पोरी. असा तेव्हा भेदभाव नव्हता. तिथूनच आलेली आहे. या सर्व ज्या जुन्या गोष्टी होत्या, ज्या पारंपरिक सण त्यांना जे महत्व होतं आणि ते जे सेलिब्रेट करायचे, तिथूनच आईची एनर्जी आहे. खरंच खूप छान. म्हणजे खाडी जायचो, मच्छी पकडून आलाचो, मच्छी पकडून आलो ना का तळ्यामध्ये आंघोळ करायला जावाचो, वावडीमध्ये आंघोळ करायला जावाचो. तेव्हा काय असा होता ना. बरोबर. पहिल्यापासून मला हाऊस आहे रे बेटा, पहिल्यापासून पोरा मला हाऊस लय, हाऊस पाहिजे. आणि सगळे आपल्याला आईला बघून हे समजतं की वय वगैरे एवढं काही मॅटर करत नाही. आईचं तुम्ही वय बघता, तुम्हाला एक अंदाज येत असेल, पण त्या लांब लांब जातात, लांब लांब ट्रॅव्हल करतात, जिथे बोरवेल तिकडे जातात आणि लाईफ एन्जॉय करतात. ते त्यांना जे आवडतंय तेच त्यांना मध्ये नाही करायला भेटलं. थोडासा तो काल वेगळा होता, पण आज त्यांना करायला भेटलं तर सर्वकडे त्यांची हजेरी असते आणि त्यांना तेवढाच मान पण भेटतो. देतात मला. आई, बाकी आता नवीन पण काही कार्यक्रम चालू आहेत का, म्हणजे युट्यूब साठी कशासाठी? हा, चाललं आता जरा लाईव्ह टाकायचं आहे थोडस, जरा आता आपले काम आले. मी ऐकलं आई तुम्ही धवला वगैरे पण बोलता? हा, धवला बोलते मी. धवलाचे माझे चालूच आहे. आता आपला लग्नाचा सीझन आला ना, 2 लाईनी बोलून दाखवाल? हे बा, लग्नाचा सीझन आला ना आपला का, मग ते आमची धवला, मी सगळं काम करते. धवला बोलते, गाणी बोलते, सगळं मी करते. मी काय आता धवलाचा, आता तू सांगतेस आपला लग्न असते आपल्या आगरी कोली समाजात, पहिला मुहूर्त करता मी 2 शब्द तुम्हाला बोलून दाखवते. हा, पहिला मुहूर्ताला आपले काय असतं सांगू का? 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. जे व्ह्यूअर्स आहेत आपले, जे सबस्क्रायबर आहेत, धवला म्हणजे आमच्या याच्यामध्ये आगरी कोली समाजामध्ये जसा तुमचा ब्राह्मण असतो, गणेशाची पूजा करतो, जसा ब्राह्मण असतो तसा धवल्याचं पण तेवढंच मोठं स्थान आमच्या आगरी कोली समाजामध्ये आम्ही करते. धवला जो गाणारे लेडीज आहेत किंवा कोण धवलारी ना मी बोलतो, ती पण एक ब्राह्मणासारखी आहे. आम्ही पण ब्राह्मणासारखी एक पूजा करतो. पहिले म्हणजे गणेश पूजा करतो आम्ही. गणेश पूजा केल्याशिवाय आम्ही दुसऱ्या मुहूर्ताला कुठंच नाही होत नाही. तर आम्ही पहिले ते भटजी येते, मग भटजी करते ना, भटजी गणेश पूजा करते, मग आम्ही लगेच बोलतो गण ये गणपती, गण ये गणपती, नमिली सरस्वती, नमिली सरस्वती, चंदनाच्या पाटा गणेश पूजावती, चंदनाच्या पाटा गणेश पूजावती, नारळीच्या मना गणेश पूजावती, सुपारीच्या मना गणेश पूजावती, नागेरीच्या पाना गणेश पूजावती, भरजीच्या मना गणेश पूजावती, नवरीचे मना गणेश पूजावती, नवऱ्याचे मना गणेश पूजावती. म्हणजे काय हल्दीचा देव शालवाचा खूप मोठा समुद्र आहे. चिकार आहे. 4 दिवस बोलायचे लागतात आम्हाला. 4 दिवस. हा जो प्रकार आहे हा, याच्यामध्ये खूप वेगवेगळे असे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे आता जे तुम्ही शब्द ऐकले ते ऍक्च्युली वर्णन आहे, एक स्टोरी आहे, जी एक आमची परंपरा आहे. ती परंपरा तुमच्या समोर यावी, म्हणजे ती परंपरा काय आहे हे तुम्हाला सांगण्याचा देखील हा एक प्रकार आहे. आणि खरंच खूप छान वाटलं आई, तुम्ही जो आता हा धवला बोललात आणि आईने जे हे आता शब्द उच्चारले किंवा जे बोलून दाखवलं धवला तुम्हाला, हे टोटली पारंपरिक जुने. आता बघ, हल्दीचे वेगळे बोलायचे लागले, नवरा नातवाचे वेगळे, देव शालवाचे वेगळे, आणि आपले ते म्हणजे आपले धर्मान आपले हे पितर असतात. पितर वाढलेली माणसं असतात. पित्र ते कोणत्या घरात वाढलेले असतात, मग त्यांना पण आम्ही मान देतो ना, त्यांना पण गाणी बोलायचं लागतं, मान देवाचं लागतं. पित्राला मान देतो ना, कपडा. जी व्यक्ती वारलेली आहे
त्याचा मान तिथे काढणं हे आई सांगत आपल्याला, त्याच्यासाठी पण त्यांना बोलावं लागतं, उल्लेख असतो तो अशा सांगतात. म्हणजे आई धवला म्हणजे की कसं असतं आता ज्याच्या घरांचा स्वर्गीशी सांगावा का अंकुशवर म्या दुनिया वाले काचे सोल स्वर्गीशी सांगावा का सदावर म्या दुनिया वाले काचे सोल स्वर्गीशी सांगावा का ललिता आत्या दुनिया वा भाषीचे सोल असं करतात. जे आपल्या घरामध्ये वारलेले आहे त्यांना एक आमंत्रण आहे, त्यांचा मान आहे की तुम्ही देखील या आपल्या शुभ कार्यामध्ये सहभागी व्हा. बरोबर. मग नंतर 4 दिवसांनी आम्हाला 4 दिवस बोलायचा लागते. मग 4 दिवसानंतर मग त्यांना परत पित्रांना आलेले माणसांना मान देऊनशी त्यांना सोडायचा लागते 4थ्या दिवशी. असं असतं आमचा सगळं, म्हणजे सगळं लय बोलायचं लागते. 4 दिवस वासंती आई ज्या आहेत आपल्या बन्सी फेम त्या मल्टी टॅलेंटेड आहेत. त्यांनी जी लाईफ बघितलेली आहे त्याच्यातून भरपूर काही कला त्यांनी आत्मसात केलेली आहे. त्यामुळे त्या आज अशा आहेत आणि त्यांना मान भेटणं म्हणजे डेफिनेटली आई तुमचं तो मानच आहे खरंच बोलावं लागेल, कारण एवढी कला तुमच्या अंगामध्ये आहे आणि त्या अजिबात लाजत नाही. कुठेही जसा कार्यक्रम सुरू होत असेल कार्यक्रमामध्ये एन्जॉय करतात, हल्दी असो काय असो तिथे डान्स वगैरे करतात, कारण कलाकार हा कधी लाजत नाही. कलाकार जेव्हा बिंदास असेल तेव्हाच तो आपली कला तुमच्या समोर प्रस्तुत करू शकतो. आणि वासंती आई सारखा कलाकार आज आपल्या या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे हे माझं नशीब आहे की मी त्यांना बोलवलं. आणि त्या खूप जास्त एक्सक्युजेस त्यांनी दिले नाही मला की बाबा असं आहे, त्यांचा शेड्यूल खूप बिझी असतो मी तुम्हाला सांगतो. पण मी त्यांना सांगितलं 2 दिवस अगोदर, त्या बोलल्या की राकेश मी येते, मला थोडा वेळ होईल. मी बोललो तुम्ही तुमचा वेळ काढून या, मी तुमच्यासाठी इथे रेडी आहे. मी येते बाबा, सगळे करत जाते. कधी कधी थोडी तब्येत बिघडते ना म्हणून जरा नाराज होते मी. नाही वयानुसार असं होतं, वयानुसार. तुमचं वय किती वय असेल तुमचं? माझं 65 चालू आहे. 65 वय आहे त्यांचं. आणि या वयामध्ये बरेचसे आजार आपल्या शरीराला असतात, पण त्यांच्या शरीराला हे आजार नाहीत असं नाही, म्हणजे आहेत पण त्यांना ते जाणवत नाही, कारण ते त्यांच्या आवडीचं काम करतात, लोकांमध्ये मिक्सअप होतात, प्रत्येक फंक्शनला जातात. बरोबर की नाही? हो. गाणी लागला म्हणजे मग माझं मी रोग पण दूर होते माझा, मग मला हौस येते मी नाचायला. खरंच तुमच्यासारखी व्यक्ती म्हणजे प्रत्येक घरामध्ये अशी वडीलधारी व्यक्ती पाहिजे जी एनर्जेटिक आहे. वासंती आई म्हणजे एकदम पॉझिटिव्ह त्यांचं बिहेवियर आहे. अशी व्यक्ती आपल्या घरामध्ये जर असेल तर आपल्याला देखील एक ती मायेची ऊब आहेच, पण आपल्या घरामध्ये आपली करमणूक म्हणजे 100% करमणूक होणार आहे. हो. आमच्या आता गणपती आले ना, गणपती आल्या, माझ्या 2 मुलं आहेत, 3 मुले आहेत, सगळी जावई वगैरे सगळे आमच्या गणपतीला सगळे आता घर भरते. सगळे माझ्या पोरींना आता तुम्ही बघा माझा युट्यूब वासंती म्हात्रे युट्यूब बघा, त्याच्यावर सगळं मी गणपतीचं असं त्यांचं युट्यूब चॅनल आहे, तुम्ही विजिट करा. गौरीचं, गणपतीचं, लग्नाचं, हल्दीचं, शिवाजीचा पवारा सगळं गाणे आहेत. मी शिकली नाही बाई, 3री शिकले, तरी पण मी टाकले तेवढे 40 गाणी याच्यावर. तेव्हा शिकायचा टाइम तेव्हा आमची देवला जायचं लपाच. असं तेव्हा शिकण्याचं जे महत्व होतं ते शेतावर काम करायला सर्वांना शिक्षणाचं महत्व तेव्हा कळत नव्हतं, त्यामुळे अशा काही गोष्टी होत्या आणि घरातली कामं भरपूर असायची. म्हणजे कशी आई वडील समज शेतावर जायचं, पोरांना समलाला आम्ही ना घरात लहान पोरांना समलाला असं झालं. तेव्हा लेडीजला ऍक्च्युली खूप मोठी जबाबदारी होती. लेडीजचं वय कमी असेल तरी घर त्यांना समजायला लागायचं. त्यानंच घरातलं जेवण बनवा, सगळं भाकरी जेवण बनवायचं, काय पण सगळं आमच्या मच्छी वगैरे सगळं. शेतावर जेवण वगैरे घेऊन जेवण घेऊन जायचं. शेतावर आम्ही जेवण घेऊन जायचं. इथं तर आमचा तुरबा स्टोर बोलताना तिथं आमची जमीन जास्त होती. मग आम्ही सकाळपासून जावाचो संध्याकाळपर्यंत यावाचो, असा होता. आम्ही लय बाबा काम केल्या. वाशीला खाडीमध्ये जावाचो, माझा बाबा ते थालं घेऊन येवाचा, थालं मोती काढायचो. मग आम्ही सकाळशी जावाचो, माझी वहिनी वगैरे सगळी जण आम्ही जावाचो, बहिणी सगळे आई बाबा. मग माझा बाबा म्हणजे खरे मोती जे तुम्ही खरे मोती तुमच्या ज्वेलरी मध्ये
ते त्यांचे वडील काढायचे. ते थाला आणायचे, थाला असतात, थाला ते उपटूनशी त्यातला मोठी काढायचो आम्ही करायचो. तो आमच्या बाबाचा व्यवसाय होता. बरोबर होता. म्हणजे बघा, घरापासून 4-5 किलोमीटर अंतरावर कुठे शेत आहे, कुठे खाडी आहे, तिथून तेवढ्या लांब दिवसभर तिथे राहायचं, काम करायचं, असं तेव्हा लाईफस्टाईल अशी होती अगोदरची. आणि आपल्याला ही लाईफस्टाईल बघायला भेटली नाही समजा, पण ही खरंच ही जी जुनी लाईफस्टाईल होती ती एकदम मस्त होती. आता तुम्ही अनुभवता म्हणजे छान होती. आईच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून तुम्हाला समजतं की ती जुनी आठवण जेव्हा आली. जुन्या आठवणी तुम्हाला सांगायला गेल्या त्या संपायच्या नाही, संपणार नाही. एक 3 तासाचा पिक्चर बनेल. पण खरंच खूप छान वाटलं आईला भेटून, आणि आई आपल्या विनंतीला मान देऊन इथे आल्या माझ्या या स्टुडिओवर. सो पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि वासंती आईला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही त्यांचं गाणं बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. बनशी बनशी तुला हिस्सा देव सांगकनशी. आई 2 लाईनी या गाण्याच्या जरा गाऊन दाखवलं तर बरोबर. म्हणजे एक गाणी कसं आहे ते माझं नाही, माझे गाणे यांचे नाही, पण मुख्य कलाकार त्याच्यामध्ये. अग बनशी बनशी तुला हिस्सा देव सांगकनशी, आग आग बनशी बनशी तुला हिस्सा देव सांगकनशी, तुझे लग्नाला व्याजी पैसा हाण कनशी कनशी, तुझे लग्नाला व्याजी पैसा हाणलं कनशी कनशी, आग आग बनशी बनशी तुला हिस्सा देव सांगकनशी, आग आग बनशी बनशी तुला हिस्सा देव सांगकनशी. खरंच खूप छान. आणि गाईज हा पॉडकास्ट वासंती आई मुले एवढा कलरफुल झाला, तुम्हाला जुन्या जुन्या गोष्टी ऐकायला भेटल्या. असाच एक नवीन कलाकार आपल्या पॉडकास्टवर याच्या पुढे येणार आहे, म्हणून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या. आणि हा देखील पॉडकास्ट कसा वाटला ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.